चालेल व्हिडिओज ओके। आज आम्ही शिवसेनेच्या वतीने पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ यांना निवेदन दिलेलं आहे। त्या शिष्टमंडळामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मनीषा कायंदे, विधानसभेतले आमचे गटनेते आमदार अजय चौधरी, संजना घाडी आणि अरविंद सावंत हे सगळ्यांचं मुद्दे कालच आम्ही सगळ्यांनी जमा केलेले होते आणि अनेक केसेसच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा झाली। विशेषतः ज्या केसेसमध्ये म्हणजे उदाहरणार्थ माथेरान, नाशिक, सांगली, डोंबिवली, संभाजीनगर ज्या ठिकाणी आरोपींना अटक झालेली नाही, ज्या ठिकाणी आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना जीवघेणी मारहाण होऊन अगदी अटेम्प्ट टू मर्डर आहेत। पण एक मुद्दा असा की पुण्यामध्ये ज्यावेळेला उदय सामंत यांच्या गाडीवरती काही अज्ञात इसमांनी दगडफेक केली तर ते अज्ञात इसम कोण आहेत हे अजूनही तपासलं गेलेलं नाही आहे। त्यांच्या पाठीमागे कोण होतं हे तपासलं गेलेलं नाही आहे आणि जी नावं जे पदाधिकारी साधारणपणे अर्धा 1 किलोमीटर दूर होते त्या स्पॉटपासून त्यांची नावं कुणीतरी एका व्यक्तीने जशीच्या जशी FIR मध्ये दिली त्या पद्धतीने उदय सामंतांच्या ड्रायव्हरच्या नावाने FIR घेऊन उशिरापर्यंत काय कलम लावली आहे त्याची माहिती दिली जात नव्हती आणि 307 सारखं गंभीर कलम त्यांच्यावर या आमच्या पदाधिकाऱ्यांवरती लावण्यामध्ये आलेलं आहे की जे पदाधिकारी तिथे नाही आहेत CCTV वरून 2 तासात कळू शकतो, तरी सुद्धा 17-18 तास डांबून ठेवून नंतर त्यांना कोर्टात उभं केलं तर आरोपीच्या वकिलांना वेळेवर किती वाजता हजर करणार आहेत हे कळवणं हा सुद्धा एक लोकशाहीचा आणि कायदे व्यवस्थेचा संकेत आहे। काही हितसंबंधी लोकांचा आहे। उदय सामंत स्वतः बोललेले आहेत की भाडोत्री लोक होते, मग ते भाडोत्री लोक कोण, त्यांच्याकडच्या बद्दलच्या फुटेजचं काय झालंय हे न पाहता शिवसैनिकांना आत डांबण्यासाठी जी काही घाई करण्यामध्ये आली ती अतिशय संशयास्पद आहे आणि त्याच्या संदर्भात 307च्या संदर्भात पुनर्विचार करावा असं देखील आम्ही निदर्शनाला आणलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जो आतापर्यंत कुणीही रेकॉर्डवर घेतला नव्हता, मीडियामधून सातत्याने आला, पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला आम्ही पोलीस महासंचालकांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे जे 40-50 आमदार सुरतेला गेले, अनेक जण सुरतेहून गुवाहाटीला गेले, त्यांच्याबरोबर त्यांचे गार्ड गेले आणि ते पोलीस सुरक्षा रक्षक 10-10, 12-12 दिवस राज्याच्या सुरक्षा रक्षकांना 1 ते 2 दिवसाची असते, त्याला लेखी परवानगी द्यायची प्रक्रिया आहे, ही कुठलीही पाळली गेलेली नाहीये। याच्याकडे आम्ही लक्ष वेधलं आणि सर्वच आमच्या शिष्टमंडळातल्या सदस्यांनी विविध घटनांचा तपशील त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी मी लवकरात लवकर स्वतः माहिती घेतो आणि याबद्दल काय प्रकारनी आपल्याला काळजी घेता त्याचं कुठेतरी अवडंबर करून असं